नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। बंजारा समाजाचा सांस्कृतिक सामाजिक वारसा प्रेरणादायी, मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड। बंजारा समाजाने निर्माण केलेला वैभवशाली परंपरा, सांस्कृतिक सामाजिक वारसा आजही अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत असून संवाद मेळाव्याच्या माध्यमातून होणारा संवाद विचारमंथन सामाजिक चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज केले। ते जिल्ह्यातील दगडपारवा येथील जिल्हा बंजारा संवाद मेळावा व नागरी सत्कार सोहळ्यात बोलत होते। यावेळी जितेंद्र महाराज पोहरादेवी, रायसिंग महाराज रायगड, प्रमोद चव्हाण, दिलीपराव जाधव, मधुकरराव पवार आदी उपस्थित होते। दगडपारवा येथे राज्याचे माजी मंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी हार अर्पण केले। यावेळी श्री राठोड म्हणाले की बंजारा समाजाला मोठा सांस्कृतिक सामाजिक इतिहास आहे। देशाच्या विकासामध्ये बंजारा समाज बांधवांचे योगदान महत्त्वपूर्ण असून तांड्यावर राहणाऱ्या समाज बांधवापासून ते शहरात राहणाऱ्या समाज बांधवापर्यंत प्रत्येकाचा सामाजिक आर्थिक विकास साधण्याच्या उद्देशाने सर्व समाज बांधवांनी एकत्रित येणे ही काळाची गरज आहे। सेवालाल महाराज की आणि सब थोर सुधारक समाज सुधारक अभिवादन करताना जी राठोड, चरण सिंह जी चौहान साहेब, सिंहासन जाधव साहेब, खऱ्या अर्थाची आज संवाद मेळावा ही काही राजकीय भाषण छे किंवा राजकीय कार्यक्रम छे। आज तुम काही बोलेरो म काही बोलेरो काही बोल रहे था, काही विचार कर रहे था, आय वाले कायम काही लेन जाय वाळचा ये सर्व असे पद्धतीने संवाद मेळावा संकल्पना हम रखाड मिलेचा आणि जत जत जावता होतो लोकेन बोलेन भी लगा होता बोलेर अपेक्षाही समजला होता आणि उमायती अनेक बात हम भी शिकलाचा आणि मुंड्यागर कायम खरे अर्थी वस वाटचाल करेर प्रयत्न हमार समिति म्हणजे मार समिति विरोध संवाद मेळावा कारण हम जो नाम आता दिले तो अब तुम देखे हो आता ये गोर विचार किटे मानवाईक लोक आपण मान्यवर लोक महंत जी अबाल जितू महाराज तू राजीनामाच के ना आपण धडधड धडधड ठीक वो भी जो बोले वो समाज भावना बोले। भाइयों, आज बंजारा समाज महाराष्ट्र में सुनी तो पूर्ण देश भरे एक संक्रमण परिस्थिति दारो अनेक तांडे में, अनेक गामे में, अनेक जिल्हा जिल्हा सध्या आपण समाज लोकेकन एकच विषय की हमने आरक्षण मिळेल कुणी। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब नक्कीच करा।